एक काळ असा होता की 2014 पूर्वी आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवला की या राधानगरी विधानसभा मतदारसंघाला एक मोठी स्वप्न दावून इथल्या तरुण बेरोजगारांना हाताला काम मिळेल असे आशा व्यक्त करून ज्यांना निवडून दिलं त्यांनी संपूर्ण आशेची निराशा या ठिकाणी केली। त्यांच्यावरती जो गद्दारीचा शिक्का लागला त्याच्यासाठी एक उदाहरण देतो आणि मी थांबतो। एकदा अकबर बादशाह फरशीवरती पडलेल्या अत्तराचा ठेमका उचलून आपल्या अंगाला लावत होता आणि ते बिलबरानं पाहिलं। बिलबरानं पाहिलेलं अकबराच्या लक्षात आलं आणि त्याला वाटलं की आता ह्यो माझी आबरू घालवणार। मी एवढ्या मोठ्या सल्तनतचा मालक आणि मी जर फरशीवर पडलेला तो अत्तराचा ठेमका अंगाला लावत असेल तर माझी ह्यो बिलबर आबरू घालवल्याशिवाय राहणार नाही। रात्रभर त्या अकबराला झोप लागली नाही। त्याने सकाळी उठला आणि चौकात अत्तराचा हौद बांधायला चालू केलं। तरीही बिलबराच्या लक्षात आलं की ह्यो आपली बेआबरू वाचवण्यासाठी चौकात आज अत्तराचं हौद बांधतोय। बिलबरानं अकबराला सांगितलं की तुम्ही कितीही चौकात अत्तराचा हौद बांधलं तरी काल जी घृणास्पद क्रिया तुम्ही केली, फरशीवरती पडलेले एक अत्तराचा ठेमका उचलून अंगाला लावला, तो आयुष्यभर तुम्हाला निस्तरावा लागेल। अरे तुम्हाला काय कमी केलं नव्हतं? या 50 खोक्याच्या अत्तराच्या ठेमक्यासाठी 1500 नी 2000 करोड रुपये जरी तुम्ही या मतदारसंघात आणलं तरी तुम्ही तो अत्तराचा ठेमका फरशीवर पडलेला लावला। जशी बिलबर अकबराची नामशास झाली तशीच या गद्दारकीच्या शिक्क्यानं या मतदारसंघाची नामशा अखंड महाराष्ट्रामध्ये झाली। या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील तुम्हा लोकांची काय चूक होती? कशाचं घोतक म्हणून तुम्ही आम्हाला या बदनामीच्या झोतात ढकललात? या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी यापूर्वी नेतृत्व केलं, त्यांनी आपल्या परीनं या मतदारसंघाचा झेंडा उंच करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही मात्र गद्दारीचा शिक्का पाठीवरती मारून घेऊन पळून गेलात। अरे आमदार तो असतो जो एक पाऊल मतदारसंघात ठेवतो, दुसरा पाऊल मंत्रालयात ठेवतो। तुम्ही मात्र एक पाऊल मंत्रालयात ठेवलं आणि दुसरं पाऊल गुवाहाटीत ठेवलं। हे या जनतेला परवडलेलं नाही आणि म्हणूनच याचं उत्तर आता येणाऱ्या 20 तारखेला आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही असं वचन या ठिकाणी आपण घेऊया। एक नवा संकल्प करूया उज्ज्वल महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि राधानगरी मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि विरोधकांना येत्या 20 तारखेला लक्षात आणून देऊया की गद्दारीची शिक्षा याच मातीत दिली जाते आणि याच मातीतला मतदार तो दिल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प या ठिकाणी मांडतो। आणि 2 मिनिटं मला बोलण्यासाठी आपण संधी दिलीत त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। देसाई साहेब, राधानगरी तालुक्यामध्ये गुडा गावामध्ये